नमो नमः. आपण बघत आहात ओम संस्कृत यूट्यूब चॅनल. आज आपण कहा का किम हा पाठ बघणार आहोत. प्रश्नार्थक सर्वनाम असलेल्या या पाठामध्ये पुल्लिंगम, स्त्रीलिंगम व नपुंसकलिंगम या पाठांमध्ये आपण याचा वापर बघणार आहोत. यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. एषः सा. एषः म्हणजे हा, सहा म्हणजे तो. एषः असीमः, हा असीम आहे. एषः चलति, हा चालत आहे. कः चलति, कोण चालत आहे. एषः असीमः चलति, हा असीम चालत आहे. सः प्रसाद, तो प्रसाद आहे. सहा धावती, तो धावत आहे. कहा धावती, कोण धावत आहे. सहा प्रसाद धावती, तो प्रसाद धावत आहे. योगेश धावती, योगेश धावत आहे. अर्जुना गच्छति, अर्जुन जात आहे. मेघ वर्षति, ढग पाऊस पाडत आहेत. सिंह गर्जति, सिंह गर्जना करत आहे. आता आपण कृती बघणार आहोत. छात्राः मंजुषा द्वयस्य सहाय्येन वाक्यानि वदन्ति. इथं आपणाला कृतीमध्ये दोन मंजुषा दिलेल्या आहेत. त्याच्या सहाय्यानं आपणाला काही वाक्यांची रचना करायची आहे. छात्रः पठति, काकः उपविशति, शुकाः गायति, मर्कटः उत्पतति, गिरीशः नमति, गजाः पिबति, शिक्षकः लिखति, अश्वः गच्छति, सिंहः आगच्छति, मूषकः खादति, बालकः खेलति, मयूरः नृत्यति, शुनकः पश्यति, अश्वः गच्छति. आता आपण अभ्यास म्हणजे भाषा अभ्यास बघणार आहोत. चित्र दृष्ट्वा वाक्यम लिखत, म्हणजे खाली काही चित्र दिलेली आहेत. ती चित्र बघून आपणाला संस्कृतमध्ये वाक्यरचना तयार करायची आहे. पहिल्या चित्रामध्ये एक मुलगा लिहिताना दिसत आहे. तो मुलगा जो आहे तो एक छात्र आहे. संस्कृतमध्ये याला छात्र म्हणतात आणि लिहिण्याच्या क्रियेला लिखती असं म्हणतात. वाक्य बघा, छात्र लिखती. दुसऱ्या चित्रामध्ये उंदीर दिसत आहे. उंदराला संस्कृतमध्ये मूषक असं म्हणतात. तो काहीतरी खाताना दिसत आहे व खाण्याच्या क्रियेला खादती असं म्हणतात. मूषकः खादती. तिसऱ्या चित्रामध्ये आपणाला हत्ती दिसत आहे व तो चालताना दिसत आहे. हत्तीला संस्कृतमध्ये गजः असे म्हणतात व चालण्याच्या क्रियेला चलती. त्यामुळे वाक्यरचना बघा, गजः चलती. शेवटच्या चित्रामध्ये आपणाला माकड दिसत आहे व माकडाला संस्कृतमध्ये वानरः असं म्हणतात. वानर एका झाडावरून दुसऱ्या झाडावर उड्या मारण्याचं काम करत आहे. याला उत्पतती असं म्हणतात. वाक्यरचना बघा, वानरः उत्पतती. एषा सा. एषा म्हणजे ही, सा म्हणजे ती. एषा नीलिमा, ही नीलिमा आहे. एषा गायति, ही गात आहे. का गायति, कोण गात आहे. एषा नीलिमा गायति, ही नीलिमा गात आहे. सा स्वाती, ती स्वाती आहे. सा नृत्यते, ती नृत्य करते. का नृत्यते, कोण
नृत्य करते. सा स्वाती नृत्यते. ती स्वाती नृत्य करते. आता आपण भाषा अभ्यास बघणार आहोत. मंजुषा या सहाय्येनं वाक्यांनी रचयता. म्हणजे खाली 3 मंजुषा देण्यात आलेल्या आहेत. त्या घेऊन आपण काही वाक्यांची रचना करणार आहोत. हरिणः गच्छति. सः तिष्ठति. गायकः गायति. एषः वदति. नृपः आगच्छति. कः वसति. अमितः नमति. सिंहः गर्जति. कपोतः भ्रमति. मार्जारः पिबति. शुकः उपविशति. नदी वहति. शिक्षिका कथयति. श्रेया चलति. बालिका हसति. चटका पतति. शिक्षिका गायति. बालिका खादति. अमितः गच्छति. का पश्यति. चित्रदृष्ट्वा वाक्यम लिखत. म्हणजे आपणाला इथं 4 चित्र दिलेली आहे. हे चित्र बघून आपणाला संस्कृतमध्ये त्याची वाक्यरचना करायची आहे. पहिल्या चित्रामध्ये एक मुलगी आपल्याला दिसत आहे आणि ती हसताना दिसत आहे. मुलगीला संस्कृतमध्ये बालिका असं म्हणतात व हसण्याच्या क्रियेला हसती असं म्हणतात. तर वाक्य तयार झालेलं आहे. बालिका हसती. दुसऱ्या चित्रामध्ये एक महिला चालताना दिसत आहे. वाक्यरचना तयार झालेली आहे. महिला चलती. तिसऱ्या चित्रामध्ये शिक्षिका शिकवण्याचं काम करत आहे. शिक्षिका शिक्षयति. चौथ्या चित्रामध्ये मुंगी चालताना दिसत आहे. मुंगीला संस्कृतमध्ये पिप्पिलिका असं म्हणतात व चालण्याच्या क्रियेला चलती असं म्हणतात. त्यामुळे वाक्यरचना झालेली आहे. पिप्पिलिका चलती. एतद तद. एतद म्हणजे हे आणि तद म्हणजे ते. एतत् फलम. हे फळ आहे. एतत् पतति. हे पडते. किम पतति. काय पडत आहे. एतत् फलम पतति. हे फळ पडत आहे. तत कमलम. ते कमळ आहे. तत विकसति. ते उमलत आहे. किम विकसति. काय उमलत आहे. तत कमलम विकसति. ते कमळ विकसित होत आहे. क्रियापदम योजयित्वा छात्राः वाक्यानि वदन्ति. म्हणजे खाली 4 चित्र देण्यात आली आहेत आणि त्या चित्रांच्या सहाय्याने आपणाला क्रियापद योग्य असं वापरायचं आहे. पहिल्या चित्रामध्ये व्यजनम म्हणजे पंखा दिसत आहे आणि पंखा फिरताना दिसत आहे. व्यजनम भ्रमति. दुसऱ्या चित्रामध्ये एक मुलगा दिसत आहे आणि तो हसताना दिसत आहे. मुलग्याला संस्कृतमध्ये अपत्यम असं म्हणतात. अपत्यम हसते. तिसऱ्या चित्रामध्ये पाणी वाहताना दिसत आहे. जलम वहते. चौथ्या चित्रामध्ये रेल्वे जाताना दिसत आहे आपल्या. रेलयानम आगच्छति. योग्य स्तंभेषु शब्दानं लिखत. शब्दाः चंद्रः लता पत्रम दुग्धम पादरक्षा अश्व विमानम शाटिका वृद्ध पेटिका गृहम. म्हणजे इथं काही शब्द दिलेले आहेत. त्या शब्दांचं आपल्याला पुल्लिंगम स्त्रीलिंगम आणि नपुंसकलिंगम यामध्ये विभाजन करायचं आहे. पुल्लिंगमचं 6 मध्ये, स्त्रीलिंगमचं 6 आणि नपुंसकलिंगमचं तत् मध्ये विभाजन करायचं आहे. तर बघा, पुल्लिंगम 6 मध्ये चंद्रः अश्वः वृद्धः. स्त्रीलिंगम मध्ये लता शाटिका पादरक्षा
पेटिका. नपुंसकलिंगम तत् पत्रम दुग्धम विमानम गृहम. प्रश्न निर्माणम. छात्र लिखते. छात्र हा शब्द पुल्लिंगम मध्ये आल्यामुळे आपणाला कह लिखती असं लिहावं लागणार आहे. दुसरा प्रश्न. फलम पतती. फलम हे नपुंसकलिंग मध्ये असल्यामुळे आपण किम घेतलेलं आहे. किम पतती. बालिका गायती. बालिका हा शब्द स्त्रीलिंगम मध्ये असल्यामुळे का गायती असं घेतलेलं आहे. मर्कट खादती. मर्कट हा शब्द पुल्लिंगम मध्ये आल्यामुळे कहा खादती असं तयार केलेलं आहे. एषा पश्यती. एषा हा शब्द स्त्रीलिंग मध्ये आलेला आहे, त्यामुळे आपण का पश्यती घेतलेलं आहे. तालिकात शब्दान चित्वा कथाम पूरयत. म्हणजे खाली एक कथा देण्यात आलेली आहे व काही आपणाला शब्दार्थ दिलेले आहेत. ते शब्दार्थ आपण तिथं भरून ती तालिका पूर्ण करायची आहे. तर शब्दार्थ बघा. भवती, पश्यती, क्षिपती, खिन्नः, काकः, पिबती, आगच्छति, भ्रमती असे शब्दार्थ दिलेले आहेत. तर कथेला आपण सुरुवात करूया. एकः काकः अतीव तुषार्त. 6 अत्र तत्र भ्रमति किंतु जलम नास्ति. 6 वने एकं घटं पश्यति किंतु घटे जलम अल्पम. 6 खिन्नं भवति. 6 घटस्य समीपे पाषाणखण्डान् पश्यति. 6 एकैकं पाषाणखण्डं घटे क्षिपति. तेन जलम उपरि आगच्छति. काकः जलम पिबती संतुष्ट च भवति. ही आपण कथा पूर्ण बघितलेली आहे. आपणाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपण लाईक करायला विसरू नका. तसेच ओम संस्कृत यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब देखील करा. धन्यवाद.